गावाकडची सकाळ, गरम गरम भाकरी, बाजूला कांदा आणि मधोमध हा झणझणीत हिरव्या मिरचीचा शेंगदाणे ठेचा. मिरचीचा तिखटपणा, शेंगदाण्याची घट्ट चव आणि खरपूस ठेचलेला ठेचा. एकदा चव लागली की थांबता येत नाही. हा ठेचा म्हणजे फक्त चटणी नाही, ही आहे महाराष्ट्रीयन जेवणाची शान. तर हा ठेचा झणझणीत आहे, खाल्ल्यावर पाणी कमी आणि घाम जास्त येतो. तर ही रेसिपी पूर्ण बघा. आवडली असल्यास एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी मिरच्या घेतल्या आहेत. आता ठेचा किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत, पुसून घ्यायच्या आहेत आणि तव्यात किंवा कढईत अशा भाजून घ्यायच्या आहेत. आता मी इथे तव्यावर मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि छान पहिले मी भाजून घेणार आहे. आपल्याला पहिले मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत, नंतर तेल टाकून परत भाजायच्या आहेत. आता मी थोड्या पहिले भाजून घेतल्या आहेत. असं केल्याने काय होतं, याचा ठसका जरा कमी येतो. तर इथे मी परत तेल टाकून छान अशा खरपूस मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता हा महाराष्ट्रीयन झणझणीत शेंगदाणे ठेचा असल्यामुळे याच्यात लसूण भरभरून जाणार आहे. तर इथे आता या मिरच्यासोबतच मी लसूण पण टाकलेला आहे. 20-25 पाकळ्या आहेत या लसणाच्या. मोठ्या पाकळ्या असतील लसणाच्या तर थोड्या कमी घेऊ शकता. या छोट्या छोट्या आहेत म्हणून मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत. तर आता हा लसूण पण या मिरच्यासोबत भाजून घ्यायचा, छान भाजून घ्यायचा. याच्यासोबतच हा लसूण भाजल्याने या ठेच्याला अजून छान टेस्ट येते. आता मिरची आणि लसूण भाजल्यानंतर आता याच्यातच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर अशा प्रकारे मिरची आणि लसूण साईडला करायचा आणि याच्यातच आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाणे कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला असा मिरचीचा ठेचाच खायचा असेल तर तुम्ही शेंगदाणे स्किपही करू शकता. आता इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेत आणि आता हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे. तर छान खरपूस शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. तर हा ठेचा रेसिपी आपल्या महाराष्ट्रीय फेमस स्पेशल रेसिपी आहे. तर नक्की अशा प्रकारे शेंगदाणा ठेचा करून बघा, खूप छान होतो. तर इथे आता मी हे शेंगदाणे पण भाजून घेते. तर शेंगदाणे, मिरच्या, लसूण छान भाजून घ्यायचे आहेत. तर महाराष्ट्रीयन लोक ठेचा असा नाही खात, ना ब्रेडसोबत ना जास्त तेलात बुडवून. गरम गरम भाकरी, बाजूला कच्चा कांदा आणि थोडंसं मीठ, मग ठेच्याची चव खूप छान लागते. भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतो हा ठेचा. आता मी मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण भाजून घेते. आता मी भाजून घेतले आणि आता मी एका ताटात काढून घेते, थोडं थंड करून. आता आपल्याला हा ठेचा वाटून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण हा ठेचा वाटू शकता किंवा पाटावर वाट्यावर पण वाटू शकता. पण मी आता मिक्सरच्या भांड्यातच वाटून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यात पण आबडधोबडच वाटायचं आहे, जास्त बारीक नाही वाटायचा. चालू बंद करायचं आहे मिक्सरचं बटन. आता इथे ना मी थोडी कोथिंबीर पण घेतलेली आहे. कोथिंबीरने अजून छान टेस्ट येते. आता हे सर्व थोडं थंड केलं मी आणि आता मिक्सरच्या भांड्यात घेतले. आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सर चालू बंद करून हा ठेचा वाटून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी इथे कोथिंबीर टाकून घेते आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आता झाकण लावून मिक्सर चालू बंद करून हा ठेचा वाटून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे मी आबडधोबड हा ठेचा वाटून घेतलेला आहे. तर ही महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत शेंगदाणे ठेचा रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.